घरातनच लेट निघल्यामुळे आम्हाला वाटलं आम्हाला जाऊस तर आरती संपल। आणि आता जिथं मेंढर बसले आहेत तिथं आजचा त्यांचा लास्टचा दिवस होता म्हणून गर्दी पण जास्त होती। आणि जिथं पालखी होती तिथे कोकरू आलतं आणि थोडा वेळ असं म्हणजे उभारच राहिलं होतं। नंतर त्याच्या काय मनात आलं ती माझ्याजवळ येऊन बसलं होतं। थोडा वेळ ते बसलं माझ्याजवळ आणि ती उठून गेलं। नंतर आम्ही गेलो दर्शनाला। दर्शन केल्यानंतर ना प्रसाद घेतला आणि आज आम्ही जाणार आहे गावात, कारण दवाखाना पाठीमागं लागलाय आमच्या। आज मला बरं नाही, माझ्या घशावरनं आवाजावरनं तुम्हाला कळतच असेल एवढी बेकार कंडिशन चालू आहे ना, बोलायचं काम नाही। नंतर यांचा फोन आला की आपल्या मळ्यात मेंढरे येणार आहेत म्हणून येतो म्हणून आईला बाई केलं। त्यात देवपाला म्हणून सूरज नानाची गाडी गावली म्हणून त्यांच्या गाडीवरनं मी आली। आणि आल्यानंतर इथं पहिल्यांदा त्यांनी पालखी वगैरे लावून घेतली आणि व्यवस्थित लावण्यासाठी इथं बघा कसा धक्का देतात। आणि नंतर ती व्यवस्थित लावून घेतली आणि आम्ही नंतर ना पाणी वगैरे घालून हळदी कुंकू लावून अगरबत्ती लावून सगळं केलं। नंतर ना पुढं मोकळी जागा होती म्हणून बाळूमामांच्या पुढं मस्तक टेकलं आणि आशीर्वाद घेतला। आणि नंतर ना यांनी आम्हाला उभं केलं तर फोटो काढण्यासाठी, आणि फोटो काढण्यासाठी सांगून आम्हाला त्यांनी व्हिडिओ करत बसले होते। नंतर आम्हाला सांगतायत की व्हिडिओ करतोय म्हणून। आणि इथंही मॅडम अंशवर रागाला आल्या कारण तो तिच्यासोबत खेळत नाही। परत तो खेळायला लागल्यानंतर ना पोरगं माझं खेळवतंय तर नंतर खेळा नाही, हिला किती भाव चढलाय बघा। नंतर 4-5 वाजता तिचं तोंड धुवून कपडे बदलून घेतली आणि तिला कोंबड्यांना तांदूळ टाकायचं होतं म्हणून तांदूळ टाकलं। नंतर देवाच्या पुढं आरती लावून घेतली घरातल्या। आणि आईला भेटण्यासाठी कोकरांचा एवढा कालवा चालला होता, ऐका तुम्ही। नंतर संध्याकाळच्या वेळी मी आणि आईने जाऊन दर्शन घेतलं मामांचं आणि कपाळ भरून भंडारा लावला। कपाळ भरून भंडारा लावला कसं भारी वाटतं। नंतर आईसोबत गेली कारण तिला मेंढीला वट्टी बांधायची होती म्हणून, आणि वट्टी बांधून आम्ही आलो तोपर्यंत मग आरती चालू झाली। तब्येत बरोबर नसल्यामुळं आरती केली आणि घरी येऊन गप झोपली कारण थंडी पण भरपूर आहे बाहेर।